मी हार मानणारा माणूस नाही। बिघडलेली राजकीय परिस्थिती बदलण्याबरोबर तालुक्याची बसलेली घडी कोणालाही विस्कटू देणार नाही। विधानसभेला पराभव झाला असला तरी आपला पाया मजबूत आहे, असं का म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर। येणाऱ्या काळात नक्की फलटण तालुक्याचं राजकारण काय वळण घेणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राइम न्यूज। राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर फलटण तालुक्यातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहेत। रामराजे आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वैर सर्वश्रुत। याच वैरातून रामराजे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यापासून फारकत घेतली। भाऊ संजीव राजे नाईक निंबाळकर आणि उमेदवारी जाहीर झालेल्या दीपक चव्हाण यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पाठवलं, तर अजित पवार यांनी ऐनवेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन कांबळे पाटील यांना आयात करून तिकीट दिलं आणि निवडूनही आणलं। हा रामराजेंसाठी मोठा धक्का होता। रामराजे यांच्या या कृतीमुळे अजित पवारही चांगलेच दुखावले गेले। मात्र निवडणूक संपताच रामराजेंनी अजितदादांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नांना फारसे यश आले नाही। रामराजे यांच्या अडचणीत वाढ होत गेली। संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण, पुणे आणि मुंबईतील घरांवर एकाच वेळी प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती। श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला। या अडचणीतूनही आता रामराजे यांनी बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे। रामराजे म्हणाले, आम्ही शून्यातून राजकारणाची सुरुवात केली होती। कार्यकर्त्यांनी साथ दिली, पण मागच्या 2 ते 3 महिन्यात काही अडचणींमुळे मला वेळ देता आला नाही। आता मी गावोगावी बैठका घेऊन लोकांनाच विचारणार, आमचं काय चुकलं ते सांगा। जे चुकलं ते दुरुस्त करून घेऊन तुमच्या पुढे जे नेतृत्व तयार होत आहे ते तुमच्या पिढीला लाभकारक ठरणार आहे। मी हार मानणारा माणूस नाही। बिघडलेली राजकीय परिस्थिती बदलण्याबरोबर तालुक्याची बसलेली घडी कोणालाही विस्कटू देणार नाही। विधानसभेला पराभव झाला असला तरी आपला पाया मजबूत आहे। तरुणांना आपण केलेल्या संघर्षाची जाणीव करून देण्याची गरज आहे। तरुण पिढीचा मी पाठीराखा आहे, त्यांना सोबत घेऊन पुढे जायचंय असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला। त्यामुळे येणाऱ्या काळात फलटण तालुक्याचं राजकारण नेमकं काय वळण घेतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।